नमस्कार लाडक्या बहिणीनो, 48 तासाच्या आत सर्व पैसे मिळणार बँकांना आदेश. 48 तासाच्या आत सर्व राज्यात पैसे वाटप होणार. 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला की लगेच 1500 रुपये जमा होणार. आणि तिसरा मेसेज 830 रुपयांचा येणार. 19 सोबत 20वा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार या संदर्भात देखील एक खूप मोठा अपडेट आलेला आहे. त्यातच 19व्या हप्त्याचा अजूनही मेसेज आला नसेल तर अशा बहिणींना आता फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार. महिलांचे नशीब चमकले. लाडक्या बहिणीचे नशिबाचा चमकला आहे. 19व्या हप्त्यासोबत 20व्या हप्त्याची देखील गुड न्यूज आली. पण एक दुःखद बातमी समोर आली की काही बहिणींना आता डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये देखील हप्ता मिळू शकतो. फेब्रुवारी त्यांना उजळू शकतो. फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागू शकतो. ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना देखील अजून वाट पाहावी लागू शकते. कारण की यादीमधून नाव गहाळ झाल्याचे सूत्रांकडून माहिती आलेली आहे. कोणाला पैसे मिळू शकतात आणि कोणाला मिळणार नाही याबद्दलचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील. स्वतः अदिती तटकरे न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले आहेत की पूर्ण राज्यात पैसे वाटप सुरू केलंय, पण एकाच दिवसात सर्व जिल्हे घेता येत नाही. पण तरी देखील सांगितल्याप्रमाणे 48 तासाच्या आत म्हणजे 2 दिवसाच्या आत तुम्हाला मेसेज मागे पुढे होतील. पण 19व्या हप्त्याचे 1500चा मेसेज आला की लगेच 20व्या हप्त्याचे 1500 रुपये देखील सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे फक्त 1500 रुपये जरी तुम्हाला मिळाले असतील तर खुश होऊ नका, कारण की 1500चा मेसेज अजून बाकी आहे. 48 तास पहा. 48 तासात कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार? अगदी बोटावर मोजून 48 तास उरलेले आहेत. शासनाकडून एक अजून मोठा सदस्य कोटीचा वेगळा चेक देखील बँकांना दिलेला आहे. राज्यातल्या बहिणींना आता दुप्पट खुश करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. कारण की महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी कालच ग्वाही दिली की आम्ही एकही महिलेचे पैसे वापस घेणार नाही. खुशखबर, खुशखबर, एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही. सरसकट सर्वांना पैसे मिळतील. आता कोणत्याही बहिणींचे पैसे मागे घेणार नाही, निकष लावणार नाही. पण त्यातच अशा काही बहिणी आहेत की ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. त्या की ज्यांना एकही रुपया आतापर्यंत अजून मिळणार नाही. आता कोणत्या महिला आहेत, कशा प्रकारच्या महिला त्या असणार आहेत की ज्यांना पैसेच मिळणार नाही, ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल? आणि कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना 1500 जमा झाले की लगेच अजून 1500चा मेसेज आणि लगेच 830 रुपयांचा मेसेज? हे 830 रुपये गॅस सिलेंडरच्या योजनेचे आहेत. याविषयी देखील स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्याचेही पैसे तुम्हाला मिळणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला आजच्या आज एक काम करायचं आहे. ती छोटी वस्तू जर तुम्ही केली तर हे अधिकचे 830 देखील जमा झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. आता बँकेचं खातं कोणतं आहे हा महत्त्वाचा विषय आहे. तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात थोडासा प्रॉब्लेम 2 दिवसापासून झालेला आहे. एक छोटासा प्रॉब्लेम आहे. त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे आणि इतरही बँक खाते असतील आणि तुम्हाला मेसेज येण्यात अडचण असेल तर काय करायचं शेवटी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की आधार कार्डवर बँक खात्याच्या माध्यमातून 10,000 रुपये देखील. राज्यातील एका जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींचा जो आहे एक मोठा फसवणुकीचा प्रकार घडलाय. बनवा-बनवीचा. महिलांच्या खात्यातून पैसे कापून घेतले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. लक्षपूर्वक ऐका. थोडीशी वाईट बातमी आहे, पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तर तुमचे पैसे कटू शकतात. पोलिसात तक्रार केली लाडक्या बहिणींनी. पैसे कट झाल्यानंतर आणि पोलिसांनी संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक सूचना दिलेली आहे की काय काळजी घ्यायची आहे लाडक्या बहिणींनी. तर त्यामुळे जर तुम्हीही काळजी घेतली नाही तर तुमचे पैसे येणार नाहीत आणि पैसे कट होऊ शकतात. कारण की लाडक्या बहिणींना पोलिसांनी एक सूचना त्या ठिकाणी दिली. आता लगेच 1500चा मेसेज येणार. लगेच 1500 रुपये कशा पद्धतीने हे पैसे येतील? कोणते 12 जिल्हे आहेत आणि कोणत्या महिलांना पैसेच येणार नाहीत आणि कोणत्या महिलांना हप्ता लेट होणार आहे? यातील काही महिला अशा आहेत की ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. तर संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण देणार आहोत. खुशखबर 2 आल्यात, पण एक छोटीशी वाईट बातमी देखील. ही पैसे येतील आणि कोणालाही पैसे लेट होतील. गॅसच्या पैशासंदर्भात काही नियोजन आहे. पोस्टात खात असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. आता सगळ्यात पहिले जो हप्ता वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे.
काल 5 ते 6 जिल्ह्यात मेसेज आलेला आहे. 1500 रुपयांचा तुम्हाला मेसेज त्या ठिकाणी येणार आहे. पण त्याबरोबर पहिला मुद्राच आहे की कोणाला पैसे आता या टप्प्यात येणार आणि कोणाला फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार. प्राथमिकता नंबर 1च्या महिलांना देण्यात येणार आहेत. पहा, आता महिला आहेत की ज्यांना लगेच पैसे जमा होतील 48 तासाच्या आत. त्या म्हणजे की ज्या महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत EKYC पूर्ण केली आणि त्या पात्र ठरल्या, तर त्यांना जे आहे पहिला क्रमांक, म्हणजे लगेचच्या लगेच. म्हणजे ज्यांना काल पैसे आलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांची पूर्ण केली आहे. आता तुम्हाला 1500 कधी येणार? ज्यांना 1500 आले त्यांना 1500चा मेसेज 20व्या हाताचा त्या ठिकाणी आलेला आहे. काळजी करू नका. नंबर 2, त्यानंतर दुसरा टप्पा जो असणार आहे पहा, 4 ते 5. 6 जिल्हे, त्यानंतर परत 6 जिल्हे. दुपारपासूनच ही सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. 48 तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण की 2 नंबरला पैसे अशा महिलांना जमा होतील की ज्यांनी EKYC केली पण बँकेत झाले होते चुकून माहिती नसल्यामुळे. अशा महिलांना नंबर 2 म्हणजे कदाचित अजून थोडासा लेट आजचा दिवस जावा द्यावा लागेल. उद्या त्या ठिकाणी पैसे जमा होतील, पण पहिली प्रायोरिटी अशा महिलांना राहील की 31 डिसेंबरपर्यंत यशस्वी झाली आणि त्यांचे DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे. तर अर्जंट मेसेज करा, कमेंट करा, कारण की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पहा. आता 4500 देखील येऊ शकतात, कारण की बहुतेक महिलांचे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते थकलेले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की आता काय आहे की अशा काही महिला असणार आहेत की ज्यांना डिसेंबरचा सप्ताह मिळाला नाही किंवा मगाचे कमी पैसे मिळाले आहेत, तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे देतील. लक्षपूर्वक ऐका. स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी विधान केलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये केली आणि ज्यांची DBT अजून झालेली नाही. DBT म्हणजे काय की आधार कार्ड. आता ते तुम्ही अजूनही केलं नसेल तर तुम्ही ते जर आत्ता केलं किंवा उद्या केलं तरी देखील तुम्हाला जे पैसे आहेत ते तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण की पहा, तुम्ही DBT जर आत्ता केलं, सरकारकडे लिस्ट ऑलरेडी गेलेली आहे आणि तुम्ही जर आज DBT केलं तरी तुम्ही DBT करून घ्या. आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्या. की कसं करायचं कमेंट्समध्ये आम्ही लगेच सांगू. तर ते DBT तुम्ही केलं की तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत. पण भरपूर महिला अशा आहेत की त्यांनी आजही DBT केलं तर त्यांना फेब्रुवारी महिना उजळू शकतो. म्हणजे तुमचे हप्ते सर्व तुम्हाला भेटतील, पण तुम्हाला थोडासा उशीर त्या ठिकाणी होऊ शकतो. पण आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, DBT तुम्ही आजच्या आजच करून घ्या. कारण की पहा, जो विषय आलाय आता गॅसच्या सिलेंडरच्या पैशाचा 830 रुपयांचा, त्यासाठी देखील एक वेगळं काम तुम्हाला अर्जंट करणार आहे. 48 तासात याचे 830 रुपये जमा झाले तर मेसेज आहे ते पुरुषाच्या नावावरनं महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे. कोणत्या महिलेच्या? की जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमचा गॅस डीलर आहे त्याच्याकडे जा, एक छोटासा अर्ज करा. त्यांना म्हणा की आम्हाला हे ट्रान्सफर करायचे. त्यांना जो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो GR आहे तो GR दाखवा आणि ते ट्रान्सफर करा. पुढची एक गोष्ट करायची बघा. तुम्ही काय करायचं, त्यांना ते नाव ट्रान्सफर झालं की तुम्हाला मोबाईलवरनं तो गॅस बुक करायचा आहे. HP जर असेल तर आहे, किंवा मिस कॉलद्वारे तुम्ही बुक करू शकता. ते बुक करा आणि बुक केल्यानंतर तुम्ही तो गॅस घेऊन या 48 तासाच्या आत 830 रुपये तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही. सोबत तिसऱ्या प्रकारच्या महिला की ज्यांना पैसे मिळणार आहेत ते की ज्या हमी पत्राक भरले, म्हणजे 2.5 लाखाच्या वर उत्पन्न, 4 चाकी वाहन, घरामध्ये सरकारी नोकरदार, आयकरदादा, हे ज्याच्या अटी आहेत, तर त्या अटीमध्ये तुम्ही बसत नसाल. पण तुम्ही मागे फॉर्म भरला, चला जमलं तर बघू म्हणून, तर पैसे मिळणार नाहीत. सोबतच अशाही महिला आहेत ज्या सगळ्या पात्रतेत बसताय, फॉर्म भरलाय, फॉर्म मंजूर झाला, पण त्यांनी DBT अजूनही केलं नाही. पहा, घसा ताणून आम्ही सांगतोय की DBT करा, आधार कार्ड लिंक करा. ते अजूनही तुम्ही केलं नाही. आम्ही मागे पोल घेतला होता, त्यातही आम्हाला कळालं की आधार कार्ड अजून भरपूर महिलांचे लिंक नाही. मागच्या महिन्यात 12 लाख महिलांनी केलं, त्यांना ॲड केलं. तुमचं अजूनही झालेलं नसेल, कमेंट करा, स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ.
पण त्याही महिलांना पैसे मिळणार नाहीत, त्या जेव्हा डीबीटी करतील तेव्हाच त्यांना पैसे मिळतील। आणि त्यानंतर अशाही महिला एकदा नुसत्या फॉर्म भरून शांत बसले, पण त्यांचा फॉर्म अपलोड नाही, मंजूर नाही, काहीतरी त्रुटी आहेत कागदपत्रांमध्ये, मिसमॅच आहे, तर अशा प्रकारच्या महिलांना देखील पैसे त्या ठिकाणी मिळणार नाहीत। तर अशाच प्रकारे ही जे पैसे आहेत ते याप्रमाणे देण्यात येणार आहेत। 2100 रुपये हप्ता संदर्भात देखील एक गुड न्यूज आलेली आहे। ती गुड न्यूज म्हणजे आता जो आपला अर्थसंकल्प होणार आहे मार्चमध्ये, तर त्या आणि ती तरतूद झाली की तुम्हाला कदाचित मार्च किंवा एप्रिल पासून 2100 रुपये प्रमाणे हप्ता आता मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही तुमचा आधार लिंकिंग करून घ्या। तुमचे जे गॅस कनेक्शनच खात आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या। सर्व गोष्टी क्लिअर करून ठेवा। उत्पन्नाचा दाखला क्लिअर करून ठेवा। रेशन कार्डला जे आहे आपला आधार लिंकिंग आहे आपल्या बँक खात्याची करून घ्या। सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या, कारण की आता पैसे 2100 रुपयाने सुरू होणार आहे। आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की छोट्या छोट्या मोठ्या अपडेट नेहमी येत राहतात आणि त्या अपडेटविषयी माहिती आम्ही तुम्हाला मोफत देत असतो। त्यामुळे सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पाहत राहा। जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।